नमस्कार, मी प्रांजली। 7 सप्टेंबर 2024 रोजी आहे गणेश चतुर्थी। या दिवशी गणपती बाप्पांची स्थापना आपल्या प्रत्येकाच्या घरी होणार आहे। तर गणपती बसवण्याच्या अगोदर असू द्या किंवा गणपती बसवतात त्याच दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी तुम्ही जेव्हा गणपतीची मूर्ती आणण्यासाठी जाताय तर त्यावेळेला काय नियम पाळायचे आहेत, मूर्ती कशी असावी आणि अजून बरीचशी माहिती की ज्या कळत नकळत आपल्याकडून चुका होतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सर्वात अगोदर जेव्हा आपण जिथून गणपती घेणार आहोत, जिथे आपण बुक केलेला असेल किंवा डायरेक्ट गणपती घेण्यासाठी गेलेलो आहोत, तर तिथे गेल्यानंतर जी आपली गणपतीची मूर्ती आहे, जी तुम्ही बुक केलेली असेल किंवा जी तुम्हाला आवडली आणि तुम्ही घेणार आहात, तर सुरुवातीला त्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवर तुम्हाला गुलाल टाकायचा आहे, अक्षदा टाकायच्या आहेत। तिथे तुम्हाला गणपतीला ओवाळायचं आहे, गणपतीचं औक्षण करायचं आहे आणि त्यानंतर गणपतीचा जे तोंड आहे ते नवीन रुमाल घ्यायचा आहे। जुना वापरलेला धुतलेला वगैरे रुमाल घ्यायचा नाहीये, नवीन रुमालाने गणपतीचं तोंड जे आहे ते झाकून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे अशी पद्धत असेल तर, कारण बऱ्याच जणांकडे गणपतीची मूर्ती झाकून आणण्याची पद्धत नाहीये, तर तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करा। आता व्हिडिओमध्ये सांगितलं जातं किंवा आम्ही YouTube वरती बघतो की गणपतीची मूर्ती झाकून आणावी, पण तुमच्याकडे ती झाकून आणली जात नाही, म्हणजे तुम्ही चुकीचे आहात का? असं अजिबात नाहीये। तुमच्या घरामध्ये पूर्वीपासून जी परंपरा आहे ना, त्या परंपरेनुसारच तुम्ही सगळे नियम पाळा आणि त्या परंपरेनुसारच जे सणवार असतात, जे उत्सव असतात ते आपण साजरे करायचे असतात। तर तुमच्याकडे पद्धत असेल तर गणपतीला ते तोंड झाकून घ्यायचं आहे, नसेल तर फक्त गुलाल वगैरे अर्पण करायचा आहे। औक्षण झाल्यानंतर जे दुकानदार आहेत त्यांना सुद्धा गुलाल लावला जातो, टावेल, टोपी आणि सुपारी त्यांच्या हातामध्ये दिली जाते आणि आपल्या सोबत जी व्यक्ती असते त्यांनी घंटी वाजवायची असते आणि जो व्यक्ती गणपती उचलणार आहे त्यांनी गणपती उचलायचा असतो, म्हणजे गणपती उचलताना घंटी वाजवायची आणि गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया असं म्हणायचं आहे। आणि बरेच जण म्हणजे मी स्वतः सुद्धा जेव्हा गणपती उचलतो तर त्यावेळेला गणपती बाप्पांच्या कानामध्ये तुम्हाला म्हणजे तुमची जी काही इच्छा असेल की तुम्ही माझ्या घरामध्ये येऊन सुख, समृद्धी, ऐश्वर्याची भरभराट करावी, चला तुमच्या घरामध्ये चला, तुमच्या येण्याने घरामध्ये जो आनंद, जे काही तुम्हाला वाटतं ना ते तुम्हाला गणपती बाप्पांच्या कानामध्ये म्हणजे चांगलं चांगलं बोलायचं आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती उचलायची आहे। हा एक भाव आहे बघा, हे केल्याने काही चमत्कार होईल असं नाही, तो भाव आहे, आपल्या आपल्या मनीचा भाव आहे। मी या पद्धतीने करते, तुम्हाला जर असं वाटत असेल तर मी फक्त शेअर केलं की तुम्ही गणपती बाप्पांच्या कानामध्ये बोलू शकता आणि त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती उचलायची आहे। आणि गणपतीची मूर्ती उचलल्यानंतर त्या जागेवर ना थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आणि त्यावर गुलाल टाकायचा आहे। अक्षदा रंगवलेल्या जरी असल्या आणि तुम्ही फक्त तांदूळ जरी असतील तरी सुद्धा त्याच्यावर गुलाल सुद्धा टाकायचा आहे त्या जागेवर, कारण का अक्षदा ह्या अखंड असतात, त्या कधीही खंड पावत नाहीत, म्हणून मूर्ती उचलली की ती जागा मोकळी न ठेवता त्या जागेवर अक्षदा ठेवायच्या। आणि आता इथे प्रश्न येतो की गणपतीची मूर्ती जी आहे त्याचं तोंड कुठे असावं, तर बरेच जण बघा की पाठ आपल्याकडे गणपतीची आणि मूर्ती समोर तोंड करून पकडतात आपल्या घराच्या दरवाजापर्यंत आणि घरी आणेपर्यंत। आणि दुसरी पद्धत अशी की गणपतीचं जे तोंड आहे ते दुकानातून मूर्ती उचलल्यानंतर आपल्याकडे केलं जातं आणि पाठ समोर केली जाते आणि जेव्हा आपण आपल्या घराच्या दरवाजात येतो तेव्हा पाठ आपल्याकडे आणि गणपतीचं मुख म्हणजे चेहरा जो आहे तो समोर आपल्या घराकडे केला जातो। तर तुमच्याकडे कशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे। आणि दुकानातून घरी येताना गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया हे आपण अधून मधून म्हणायचं आहे, कंटिन्यू पण नाही, पण येताना आपल्याला हे म्हणायचं आहे, आनंदाने गणपती बाप्पांना घरी आणायचं आहे। दरवाजामध्ये आल्यानंतर ज्या व्यक्तीच्या हातामध्ये गणपती आहे तर त्या व्यक्तीच्या पायावर पाणी टाकायचे आहे आणि गणपती आणायला जाताना आणि पूर्ण घेऊन येईपर्यंत, गणपती बाप्पा घरामध्ये ठेवेपर्यंत त्या व्यक्तीच्या डोक्यावर रुमाल असावा किंवा टोपी असावी या पद्धतीने आणि कपाळाला टिळा सुद्धा लावलेला असावा, अंगामध्ये जानवं वगैरे असावं। गणपतीच्या तोंडाला जर तुम्ही रुमाल बांधलेला असेल तर तो रुमाल उघडायचा आहे। गणपतीचं दरवाजात आल्यानंतर सुद्धा तुम्हाला औक्षण करायचं आहे आणि त्यानंतर ज्या व्यक्तीच्या हातामध्ये गणपती आहे त्यांनी त्यांचा उजवा पाय आपल्या घरामध्ये अगोदर टाकायचा आहे आणि घरामध्ये प्रवेश करायचा आहे। घरामध्ये आल्यानंतर संपूर्ण घरामध्ये फेरफटका मारायचा, पूर्ण जे तुमच्या 1 रूम आहेत, 4 रूम आहेत, गणपती बाप्पांना सगळीकडे फिरवायचं आहे, सगळं घर दाखवायचं आहे आणि त्यानंतर
गणपती बाप्पा आपण पूर्व पश्चिम असं बसवत असतो किंवा ईशान्य दिशेला गणपती बाप्पांची स्थापना करत असतो। तर तुम्ही पूर्व किंवा पश्चिम जिथे तुम्ही गणपती बाप्पा बसवणार आहात सगळं घर फिरवल्यानंतर त्या जागी तुम्हाला गणपती बाप्पा विराजमान करायचे आहेत। गणपतीची मूर्ती कशी असावी तर गणपतीची मूर्ती ही डाव्या सोंडीची असावी, कारण डाव्या सोंडीचे गणपती बाप्पांचे जे काही सोहळं ववळं असताना ते आपण करू शकतो ना। एखादी कळत न कळत आपल्याकडून काही चूक जरी झाली तरी ते चालू शकतं, त्याला काही प्रॉब्लेम नाही, दोष लागत नाही। पण जेव्हा उजव्या सोंडेचे गणपती बाप्पा आपण घरामध्ये आणतो तर त्यांची पूजा करण्याची त्यांचे नियम विधी हे सगळं पूर्ण वेगळं असतं आणि आपल्या सांसारिक लोकांना हे शक्य होत नाही, एवढे नियम वगैरे पाळून सगळं ते वेळच्या वेळेला करणं शक्य होत नाही। त्याच्यामुळे जनरली उजव्या सोंडेचे जे गणपती बाप्पा असतात ना ते मंदिरामध्ये विराजमान असतात, ते आपल्या घरामध्ये आपण आणू नये कारण तेवढं आपल्याला पाळणं होत नाही। त्याच्यामुळे डाव्या सोंडेचे गणपती बाप्पा घ्या। गणपती बाप्पा हे नेहमी असे शांत एखाद्या आसनावर बसलेले किंवा सिंहासनावरती बसलेले, गादीला टेकून बसलेले, आरामशीर बसलेले, हसतमुख, त्यांच्या बाजूला मूषक असावा, उंदीर असावा, असे गणपती बाप्पा घ्यायचे आहेत, ना की वेगवेगळ्या प्राण्यांवरती बसलेले उभे गणपती बाप्पा वगैरे अशी मूर्ती कधी घेऊ नका। आणि घरामध्ये बसवण्यासाठी गणपती बाप्पांची मूर्ती ही 1 फुटापेक्षा कमी असावी। ठीक आहे, तुम्हाला खूपच तर 1.5 फूट, पण यापेक्षा मोठी मूर्ती घेऊ नका। 1 फुटापेक्षा कमीचीच मूर्ती जी एक व्यक्ती सहजासहजी उचलू शकेल दोन्ही हातांनी अशी मूर्ती गणपती बाप्पांची घ्यायची आहे। पिवळं पितांबर, पांढरं पितांबर किंवा केशरी असे जे कलरचे पितांबर धारण केलेले गणपती बाप्पा जे आहेत ते शुभ मानले जातात, तर असे घ्यायचे आहेत। गणपती बाप्पांचा एक हात मोदक स्वीकारताना, दुसरा हात आशीर्वाद देताना आणि बाकींच्या हातामध्ये जी शस्त्र असतात त्यांची, तर असा गणपती बाप्पा असावा। त्यांचे डोळे बोलके असावेत, पूर्णपणे उघडे आपल्याकडे बघत आहेत, बोलके डोळे असावेत, स्मित हास्य चेहऱ्यावर असावं। त्यांच्याकडे बघितलं की आपण सगळं आपलं विसरून जावं, त्यांच्याकडे बघितलं की तुमच्या चेहऱ्यावर एक स्माइल आली ना की असे गणपती बाप्पा तुम्हाला घ्यायचे आहेत। कारण हे गणपती बाप्पा घेतले म्हणजे माझ्या घरामध्ये सुख समृद्धी येणार, माझं चांगलं होणार का? तसं तर सगळेच गणपती बाप्पा चांगले असतात। जे काही असतं ना ते आपल्या भक्तिभावावर असतं की किती श्रद्धेने किती भक्तीने आपण त्यांची पूजा अर्चा हे सगळं 10 दिवसात करतो, त्याच्यावर अवलंबून असतं। त्याच्यामुळे तुम्हाला जे वाटेल की ज्यांच्याकडे बघितल्यानंतर तुम्ही अट्रॅक्ट व्हाल की हो हे ह्यांच्याकडे बघितलं मी माझं सगळं एका क्षणासाठी विसरून गेले, असे गणपती बाप्पा तुम्हाला घ्यायचे आहेत। आणि उंदीर आवर्जून असावा, कारण उंदीर हे गणपती बाप्पांचं वाहन आहे आणि ते त्यांच्या वाहनावर बसूनच आपल्या घरामध्ये येणार आहेत। त्याच्यामुळे उंदीर आवर्जून गणपती बाप्पांच्या बाजूला असावा। आणि शक्यतो गणपती बाप्पा जे आहेत ते शाडूचे घेण्याचा प्रयत्न करा, POPचे वगैरे घेऊ नका। पण शाडूचे गणपती बाप्पा खूप महाग असतात, बऱ्याच जणांना ते हे होत नाही, अफोर्ड करू शकत नाही। तर अशा वेळेला तुम्हाला जे म्हणजे तुम्ही अफोर्ड करू शकता त्या पद्धतीचे तुम्ही घेऊ शकता। पण गणपती बाप्पा घेताना कुठे खंडित तर नाही आहेत ना, त्यांचे बोट वगैरे मागून पुढून सगळीकडे चेक करा, कुठे त्या मातीचा असा तुकडा तरी गेलेला नाहीये ना। तर सगळी व्यवस्थित मूर्ती जी आहे ती आपल्याला गणपती बाप्पांची आणायची आहे आणि त्यांची स्थापना जी आहे ती घरामध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी करून 10 दिवस 5 दिवस 7 दिवस 2.5 दिवस जी काही तुमच्याकडे जेवढ्या दिवस गणपती बसवण्याची पद्धत आहे तेवढ्या दिवस तुम्हाला गणपती बाप्पांची तुमच्या घरामध्ये आणून त्यांची सेवा करायची आहे। कारण गणपती बाप्पा हे आपल्या घरामध्ये पाहुणे आहेत आणि गणपती आपल्या घरामध्ये आले त्या दिवशी आणि शक्य झालं तर दररोज आणि स्पेशली शेवटच्या दिवशी मोदकांचा नैवेद्य जो आहे तो आवर्जून दाखवायचा आहे। आता इथे प्रश्न येतो की उकडीचे मोदक की तळलेले मोदक, तर असं काही नाही बघा, तुम्ही एकदा उकडीचे दाखवा, एकदा तळलेले दाखवा, पण स्वतःच्या हाताने मोदक बनवून त्याचा नैवेद्य दाखवा। बरेच जण काय करतात की बाहेरून आणतात, पण जेव्हा आपण नैवेद्य आपल्या हाताने बनवतो ना तर आपल्या हातामध्ये जे दुर्भाग्य असतं, ज्या दुर्भाग्याच्या रेखा असतात ना त्या पुसल्या जातात, आपलं दुर्भाग्य सौभाग्यामध्ये बदलत असतं, आपले जे वाईट कर्म असतात ना ते पुसल्या जातात, त्याचं सत्कर्मामध्ये रूपांतर होत असतं असं म्हटलं जातं। त्याच्यामुळे या 10 दिवसात एकदा तरी तुमच्या स्वतःच्या हाताने मोदक नैवेद्य बनवण्याचा प्रयत्न करा आणि तो नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवून तुमच्या घरातील सर्वांनी कुटुंबियांनी मिळून तो एकत्रितपणे ग्रहण करा, जेणेकरून गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आपल्या कुटुंबात एकोपा प्रेम हे सगळं राहील, सर्वांना उत्तम आरोग्य
आरोग्य दीर्घ आयुष्याची प्राप्ती होईल। तर या पद्धतीने गणपती बाप्पा आणायला जातानाचे काही नियम आहेत, अगदी व्यवस्थित सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। नमस्कार।